बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत, याबाबत कोणतीही शंका नाही। ग्रामीण व संवेदनशील भागात शांतता टिकवून ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून विविध कारवायांद्वारे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र अलीकडच्या काळात जानेफळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाढलेली अवैध दारू विक्री ही पोलीस विभागासाठी मोठे आव्हान ठरत असल्याचं चित्र दिसून येते। विशेषतः देऊळगाव, साखरशा ते साबरा फाटा या मार्गावर असलेल्या धाब्यांवर तसेच जानेफळ परिसरातील काही भागांमध्ये अवैध दारू विक्रीला मोठ्या प्रमाणात जोर आलाय। या ठिकाणी छुप्या पद्धतीने दारूची विक्री सुरू असून काही ठराविक व्यक्ती या बेकायदेशीर व्यवसायातून आर्थिक लाभ मिळवत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। त्यामुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडवत असून तरुण पिढी चुकीच्या मार्गाला लागण्याची भीती व्यक्त केली जाते आहे। जानेफळ पोलीस स्टेशनकडून वेळोवेळी धाडसत्रे राबवण्यात येतात। संशयित ठिकाणी छापे टाकून अवैध दारू विक्री रोखण्याचा प्रयत्न केला जातो। मात्र काही स्थानिक नागरिकांच्या उदासीनतेमुळे अथवा संबंधितांना आगाऊ माहिती मिळाल्यानं अनेक वेळा पोलिसांच्या हाती ठोस पुरावा लागत नसल्याचं वास्तव आहे। त्यामुळे कारवाईनंतर काही दिवस परिस्थिती नियंत्रणात येते, पण त्यानंतर पुन्हा अवैध विक्री सुरू होते, अशी तक्रार सुजाण नागरिकांकडून केली जाते आहे। अवैध दारू विक्रीमुळे कौटुंबिक वाद, भांडणे, अपघात आणि इतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे ही समस्या केवळ पोलीस प्रशासनाची नसून संपूर्ण समाजाची आहे। परिसरातील सुजाण जबाबदार नागरिकांनी पुढाकार घेऊन पोलिसांना माहिती देणे, संशयास्पद हालचालींकडे दुर्लक्ष करणे आणि कायदेशीर कारवाई सहकार्य करणे अत्यंत आवश्यक आहे।